प्रशासनामध्ये पारदर्शकता, प्रामाणिकता, शिस्त आणण्यासाठी सर्व प्रयत्न करा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय, तसा मंत्र दिलाय। दिल्लीतील शपथविधी दरम्यान मोदी फडणवीस भेटीचा तपशील समोर आलाय। स्वच्छ प्रशासन असलंच पाहिजे, असं करताना कुणाशीही पर्वा करू नका, असे आदेश मोदींनी दिलेले आहेत। फडणवीस आणि मोदींची जी भेट झाली त्या दरम्यान नेमकं काय घडलं याचे तपशील आता समोर आलेले आहेत। काही सूचना पंतप्रधानांनी मुख्यमंत्री फडणवीसांना केलेल्या आहेत। स्वच्छ आणि पारदर्शक कारभार राज्याचा चालला पाहिजे आणि तसं करण्यासाठी कुणाचीही तमा बाळगू नका, असं देखील मोदींनी फडणवीसांना सांगितलेलं आहे। पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांच्या भेटीचा तपशील आता समोर आलेला आहे। मोदींनी फडणवीसांना काय मंत्र दिला याबाबतचे आता काही मुद्दे समोर आले। दिल्लीतील शपथविधी दरम्यान मोदी फडणवीस ही जी भेट झाली त्याबाबतचे हे तपशील आहेत। स्वच्छ प्रशासन असलंच पाहिजे आणि तसं करताना कुणाचीही पर्वा बाळगू नका, असं मोदींनी फडणवीसांना सांगितलेलं आहे। प्रशासनामध्ये पारदर्शकता हवी, असा सुद्धा सल्ला, असा सुद्धा मंत्र मोदींनी फडणवीसांना दिलेला आहे। दिल्लीतील शपथविधी दरम्यान मोदी फडणवीसांच्या भेटी दरम्यान नेमकं काय घडलं, मोदींनी काय सूचना फडणवीसांना दिलेल्या आहेत याबाबतचे तपशील आता समोर आले। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, आता आपण नेमके मुद्दे पाहिले, मोदींनी फडणवीसांना काय सांगितलं ते, फडणवीसांनी या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हटलेलं आहे? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर दिल्लीत शपथविधीच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते आणि त्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये चर्चा झाली। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांकडून राज्यात कशा पद्धतीने कारभार सुरू आहे, तुम्ही नेमके कशा पद्धतीने निर्णय घेतलेले याची संपूर्ण माहिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडून घेतली आणि त्यांनी काही मुख्यमंत्र्यांना कानमंत्र देखील दिले। आपण जर बघितलं असेल तर स्वच्छ प्रतिमा सरकारची असावी ही प्रमुख भूमिका जी आहे ती नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची असते आणि नरेंद्र मोदींच्या त्याच पावलावर पाऊल देवेंद्र फडणवीस नेहमीच टाकताना आपल्याला पाहायला मिळतात। याचमुळे देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कानमंत्र देखील दिलेला आहे। त्यामध्ये असं म्हटलंय की सरकारची प्रतिमा जी आहे ती स्वच्छ राहायला हवी, कोणताही निर्णय घेताना तो जाणीवपूर्वक काळजीपूर्वक घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं भ्रष्टाचाराला जो आहे तो थारा दिला गेला नाही पाहिजे। कारण पाहिलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी कार्यपद्धती आहे, काम करण्याची पद्धत आहे, दिल्लीत संपूर्ण देशात ज्या पद्धतीने काम करतात तशाच पद्धतीचं कामाचं स्वरूप जे आहे ते ज्या ज्या ठिकाणी भाजपचं सरकार असतं त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे, असं मोदींचं म्हणणं आहे। त्यामुळे महाराष्ट्रासारखं एक महत्त्वाचं राज्य आहे जिथे भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आलेल्या आहेत आणि पहिल्यांदा असं होतंय की इतिहासात की भाजप सर्वाधिक जागा निवडून मोठा पक्ष बनलेला आहे। त्यामुळे कुठेतरी याच राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपची प्रतिमा चांगली राहावी, त्यामुळे सरकारची देखील प्रतिमा तितकीच चांगली राहणं गरजेचं आहे आणि त्यामुळे अशावेळी जर कोणते कठोर निर्णय घ्यायचे असतील तर त्याची पर्वा करू नका, कठोरात कठोर निर्णय घ्या आणि भ्रष्टाचाराला आळा घालू नका, भ्रष्टाचार मुक्त हे सरकार असायला हवं अशी प्रतिमा तुमची ठेवा, असा कानमंत्र जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचं आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी सांगितलेलं आहे। जी सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।